नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत ज्याचं नाव आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट। मी तुमचा मित्र मार्गदर्शक मेंटर कुणाल भावसार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंपल ट्रेडर कुणाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत, ओपनिंग रेंज ब्रेकआउट। चला तर मित्रांनो, आपण आता या स्ट्रॅटेजीबद्दल डिस्कस करूयात। तर या स्ट्रॅटेजीमध्ये आपण पुढील टॉपिक बघणार आहे। टॉपिक फर्स्ट, ओपनिंग रेंज ब्रेकआउट काय असते, त्यानंतर ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी आपण कुठला टाइम फ्रेम वापरावा, त्यानंतर आपण बघूयात ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी कुठला शेअर निवडावा, त्यानंतर आपण बघणार आहोत ओपनिंग रेंज ब्रेकआउटमध्ये ऑटोमेशन कसे काम करते। तर मित्रांनो, आपण पहिल्या टॉपिकपासून सुरुवात करूयात ज्याचे नाव आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट काय असते। तर टॉपिक फर्स्ट आपण सुरू करतोय, ओपनिंग रेंज ब्रेकआउट काय असते। तर मित्रांनो, ओपनिंग रेंज ब्रेकआउट भारतीय शेअर मार्केट सकाळी 9:15 वाजता सुरू होते। आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय शेअर मार्केटचं टायमिंग काय, सोमवार ते शुक्रवार ते सकाळी 9:15ला सुरू होतं आणि 3:30 वाजता बंद होतं। तर आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय शेअर मार्केट सुरू होण्याची वेळ काय आहे, सकाळी 9:15 वाजता। आणि मार्केट सुरू झाल्यानंतर काही मिनिटाची एक रेंज तयार होते। ती रेंज कुठल्याही मिनिटाची राहू शकते, ती रेंज 5 मिनिटाची पण राहू शकते, 15 मिनिटाची पण राहू शकते, 45 मिनिटाची पण राहू शकते। ओके, तर मार्केट सुरू झाल्यानंतर एक रेंज तयार होते, काही मिनिटांची एक रेंज तयार होते। ओके, 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 45 मिनिट। ओके, त्याला ओपनिंग रेंज म्हणतात। म्हणजे मार्केट सुरू झाल्यानंतर तयार होणारी रेंज, ओपन होताना जी रेंज तयार होते तिला म्हणतात ओपनिंग रेंज। ओके, ही जी रेंज असते ती ज्या डायरेक्शनला ब्रेक होते त्या बाजूची आपण काय घेतो, या बाजूची आपण ट्रेड घेतो। ओके, त्याला म्हणतात ओपनिंग रेंज ब्रेकआउट। म्हणजे रेंज ज्या साईडला ब्रेकआउट होणार आहे त्या बाजूची आपण काय घेतो, ट्रेड घेतो। मग थोडक्यात मी एकदम समराईज करून तुम्हाला सांगतो की सकाळी 9:15 वाजल्यानंतर जेव्हा मार्केट सुरू होतं तेव्हा 5 मिनिट किंवा 15 मिनिट किंवा 45 मिनिटाची जी काही टाइम फ्रेम असणार आहे, ओके, जी काही रेंज तयार होणार आहे ती रेंज जेव्हा तुटेल, ओके, ती रेंज जेव्हा ब्रेक होईल, ओके, ती रेंज ज्या साईडला ब्रेक होईल, ओके, त्या साईडला आपण काय करणार आहे, त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहे। ओके, मग तुम्हाला सगळ्यांना कळालं ओपनिंग रेंज ब्रेकआउट काय असते। मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा दाखवणार आहे, पण त्याआधी आपण थेअरी कव्हर करतो म्हणजे दोघी गोष्टी आपल्या सायमल्टेनियसली कव्हर होईल। तर आता आपण सेकंड नंबरचा टॉपिक बघूयात। सेकंड नंबरच्या टॉपिकमध्ये आपण बघतोय की ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी आपण कुठला टाइम फ्रेम वापरावा। तर भारतीय शेअर मार्केट 9:15ला सुरू होतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आपण कुठलाही टाइम फ्रेम यूज करू शकतोय। आपण पहिल्या 5 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करू शकतो, आपण पहिल्या 15 मिनिटाचा करू शकतो, आपण पहिल्या 45 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करू शकतो। ओके, आपल्याला जो टाइम फ्रेम पाहिजे आपण तो टाइम फ्रेम यूज करू शकतोय। पण सध्या मी जे काही बॅक टेस्ट करत आहे ते सध्या 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवर बॅक टेस्ट करत आहे। म्हणजे मी सध्या 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरत आहे। ओके, म्हणजे 9:15ला मार्केट चालू होतं आणि 9:20ला जी कॅन्डल तयार होते, म्हणजे पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल जी तयार होते तिचा जेव्हा ब्रेकआउट होतो तो ब्रेकआउट मी यूज करतो। म्हणजे माझ्या ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये जी पहिली 5 मिनिटाची जी टाइम फ्रेम आहे ती टाइम फ्रेम मी यूज करतोय। ओके, कारण की मला याच्यावरचा रिझल्ट खूप चांगला दिसला। काही लोक 15 मिनिटाचं वापरतात, काही लोक 45 मिनिटाचं वापरतात। ओके, व्यक्तिपरत्वे हे सगळं बदलत असतं। ओके, तर मी जे वापरतोय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी यूज करतो। तर आपल्याला सेकंड नंबरच्या टॉपिकमध्ये कळालं की आपल्या ORB साठी कुठला टाइम फ्रेम वापरावा। तर आपले 2 टॉपिक कव्हर झालेले आहे। पहिला टॉपिक आपण बघितला ओपनिंग रेंज ब्रेकआउट काय असते, त्यानंतर आपण बघितलं ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी कुठला टाइम फ्रेम वापरावा। तर आता आपण 3 नंबरचा टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी शेअर कुठला निवडावा। तर मित्रांनो, ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी आपण स्ट्रॉंग आणि हाय मोमेंटम असलेला शेअर निवडलेला पाहिजे। म्हणजे आपल्या ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजीसाठी आपल्याकडे एकदम स्ट्रॉंग शेअर पाहिजे आणि त्याच्यात काय पाहिजे, त्याच्यात मोमेंटम पाहिजे। जसे की रिलायन्स, HDFC बँक हे जे 2 स्टॉक्स आहे जे खूप हाय मोमेंटमवाले स्टॉक्स आहे, त्याच्यामध्ये रोज मोमेंटम असतात आणि ते स्ट्रॉंग स्टॉक आहे कारण की ते निफ्टी 50चा पार्ट येतात। तर आपण जास्त करून रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये ORBचा यूज करणार आहे कारण की रिलायन्सचा स्टॉक्स निफ्टी 50 मधला सर्वात स्ट्रॉंग शेअर आहे। रिलायन्सचा स्टॉक्स निफ्टी 50 मधला काय आहे, तर सर्वात स्ट्रॉंग शेअर आहे। म्हणून आपल्या ओपनिंग रेंज ब्रेकआउटसाठी आपण स्टॉक कुठला निवडणार आहे, तर निफ्टी 50 मधला स्टॉक्स निवडणार आहे।
अशा प्रकारे आपण आपले 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. आता आपण ट्रेडिंग व्ह्यू या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ओपनिंग रेंज ब्रेकआउट बद्दल डिटेलमध्ये प्रॅक्टिकलमध्ये माहिती घेऊयात. तर मित्रांनो, ट्रेडिंग व्ह्यू नावाचं ॲप्लिकेशन मी इकडे ओपन केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मी रिलायन्स हा शेअर इथे ॲड केलेला आहे आणि मी टाइम फ्रेम निवडला आहे 5 मिनिटाचा. ओके, माझं स्टॉकचं नाव काय, रिलायन्स, आणि टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा. म्हणजेच आपण ओपनिंग रेंज ब्रेकआउट आपली स्ट्रॅटेजी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये प्रॅक्टिकल करणार आहोत. सकाळी 9:15 वाजेपासून ते 9:20 वाजेपर्यंत ही जी पहिली 5 मिनिटाची जी कॅन्डल असणार आहे तिच्यावर आपण काय करणार आहे, तिच्यावर आपली ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपण बॅक टेस्ट किंवा प्रॅक्टिकल करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इकडे एक निळ्या कलरची लाईन आहे आणि इथे एक निळ्या कलरची लाईन आहे. ही डॉटेड निळ्या कलरची लाईन आणि ही डॉटेड निळ्या कलरच्या लाईनमध्ये एक सेशन आहे. हे कालचं सेशन आहे. 9:15 मार्केट ओपन झालं होतं इकडे आणि इथे 3:30 मार्केट क्लोज झालेलं आहे. अगेन इकडे बघू शकता 9:15 मार्केट ओपन झालेलं आहे आणि 3:30 मार्केट क्लोज झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात 9:15 मार्केट ओपन झालेलं आहे आणि 3:30 मार्केट क्लोज झालेलं आहे. म्हणजे हे काय सेशन्स आहे, हे काय सेशन्स आहे. ओके, आपण प्रत्येक सेशनमध्ये जाऊन मागच्या 7-8 दिवसाची बॅक टेस्टिंग करणार आहोत. तर आपण आजपासून सुरुवात करूयात. आपल्याला ओपनिंग रेंज ब्रेकआउट आपली 9:15 ते 9:20 ही जी 5 मिनिटाची जी कॅन्डल असणार आहे त्याच्यामध्ये आपण ORB स्ट्रॅटेजी आपण वर्क करणार आहे आणि आपण त्याचे प्रॅक्टिकल करून इकडे बघणार आहे की ही स्ट्रॅटेजी वर्क होते का नाही. ओके, तर आपण काय करू, 9:15 ते 9:20 या पहिल्या 5 मिनिटा कॅन्डलचा काय करू, हाय आणि लो मार्क करूयात. ओके, तर आपण आजच्या दिवसापासून सुरुवात करूयात. ओके, तुम्ही इकडे बघू शकतात मी रिलायन्स शेअर इथे ॲड केलेला आहे. आता मी ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करतो. तुम्ही इथे बघू शकतात ही पहिली 9:15 वाजेची कॅन्डल, तिचा मी इथे लो मार्क केला आणि याच्या इकडे मी इकडे हाय मार्क केला. ओके, पहिल्या 9:15 ते 9:20च्या कॅन्डलचा हा लो आहे आणि हा हाय आहे. तर मी इथे हाय आणि लो इथे मार्क केलेला आहे. ओके, तर तुम्ही इथे बघू शकतात 1414चा इथे हाय आहे आणि 1407चा इथे रिलायन्सच्या स्टॉकचा लो आहे, जो की पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय आणि लो आहे. तर स्ट्रॅटेजी एवढी सिंपल आहे. जर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला, पहिल्या 5 मिनिटा कॅन्डलचा हाय म्हणजे 1414 हा जर ब्रेक झाला तर आपण काय करायला पाहिजे, आपण रिलायन्स हा स्टॉक्स बाय करायला पाहिजे. पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर आपण रिलायन्स स्टॉक्स काय करायला पाहिजे, इंट्राडेला सेल करायला पाहिजे किंवा शॉर्ट करायला पाहिजे. ओके, एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. मग आता आपण इकडे बघूयात की आजच्या दिवशी काय झालं होतं, असं आपण मागच्या 7-8 दिवसापर्यंत जाऊ जेणेकरून आपल्याला एक चांगला रिझल्ट इथे काढता येईल. तर आपण पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला आणि आपण रिलायन्सच्या स्टॉक्समध्येच ते अप्लाय करतोय, कारण की रिलायन्सचा स्टॉक्स हा निफ्टी 50चा सगळ्यात स्ट्रॉंग स्टॉक आहे आणि आपल्याला हाय मोमेंटम असलेला स्टॉकच पाहिजे, कारण की त्याला कोणीही मॅन्युप्युलेट करू शकत नाही. रिलायन्स ही सगळ्यात मोठी कंपनी आहे जी की आपल्या निफ्टी 50चा पार्ट आहे. ओके, तर आपण बघितलं 1414चा हाय आणि 1407चा काय लो आहे, तर आपल्याला एक रेंज भेटली. ओके, या रेंज जेव्हा ब्रेकआउट होणार, ही 5 मिनिटाची ORB रेंज जेव्हा ब्रेकआउट होणार, ती वरती ब्रेक झाली तर आपण बाय करणार, ती खालती ब्रेक झाली तर आपण काय करणार, इंट्राडेमध्ये रिलायन्सला सेल करणार. ओके, मग आता रेंज तयार झाली, किती पॉईंटची रेंज तयार झाली, 7 पॉईंटची इथे रेंज तयार झालेली आहे. ओके, मग आपण काय केलं, आपण पुढच्या कॅन्डलला इथे बाय केला. जेव्हा ओपनिंग रेंज ब्रेकआउटचा हाय तुटणार, कधीही तुटू द्या, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जेव्हा रेंज तुटेल तेव्हाच आपल्याला बाय करायचं आहे. ओके, तर इकडे ब्रेक झाली, पुढच्याच 5 मिनिटांमध्ये ही रेंज इथे ब्रेक झाली, तर आपण काय केलं, इथे रिलायन्सला बाय केलं, रिलायन्सच्या स्टॉक्सला आपण काय केलं, बाय केलं. सपोज आपण 100 क्वांटिटीमध्ये बाय केलं. ओके, ॲझ्युम करा 100 क्वांटिटीमध्ये आपण काय केलं, रिलायन्सला बाय केलं. ओके, तर 100 क्वांटिटी घ्यायला साधारण आपल्याला 20-25 हजार रुपये लागतात. रिलायन्सचे 100 स्टॉक्स घ्यायला आपल्याला साधारण 20-25 हजार रुपये लागतात, कारण की आपण लिव्हरेज वापरतो. आपल्याकडे जर 20,000 असेल तर ब्रोकर आपल्याला 80,000 रुपये देतो आणि आपण 1,00,000 रुपयाचे ते शेअर्स घेणार. म्हणजे आपल्याकडे 20,000 ते 25,000 रुपयाची आपल्याला गरज आहे रिलायन्समध्ये आपल्याला जवळपास 100 क्वांटिटी घ्यायचं असेल तर. ओके, तर आपण इथे काय केलं, रिलायन्सला इथे बाय केलं. ओके, मग आता इथे आपण 100 क्वांटिटी 1414 या भावाने आपण काय केलेलं आहे, बाय केलेल्या आहे. मग आता बाय केलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टॉप लॉस. आपला स्टॉप लॉस किती पाहिजे जेणेकरून आपण तेवढी रिस्क सहन करू शकू. तर आपण काय केलं,
ही जी पॉईंट्स आहे 7 पॉईंट, याचं आपण काय केलं, याचं आपण मध्यभागी स्टॉप लॉस लावला. म्हणजे 7 पॉईंटचा आपलं काय रेंज आहे ना, तर आपण काय केलं, ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे 3.5 पॉईंटचा आपण काय लावला, स्टॉप लॉस लावला. म्हणजे आपला स्टॉप लॉस काय राहील, ह्या रेंजच्या 50% स्टॉप लॉस राहील. आपला स्टॉप लॉस काय राहील, ही जी रेंज तयार होणार आहे त्याच्या 50% म्हणजे 3.5 पॉईंटचा आपला काय बनलेला आहे मित्रांनो, स्टॉप लॉस बनलेला आहे. म्हणजे मला इथे नुकसान किती होऊ शकतं, माझ्याकडे 100 क्वांटिटी आहे, मला जास्तीत जास्त 350 रुपयाचं माझं इथे नुकसान होऊ शकतं. ओके, म्हणजे ट्रेड घेताना मला माहिती आहे की माझं नुकसान किती होऊ शकतं. तर मी जर 100 क्वांटिटी घेतोय तर जास्तीत जास्त माझं नुकसान 3.5 पॉईंटचं होऊ शकतं, कारण की 7 पॉईंटची रेंज बनलेली आहे आणि मी त्याच्या निम्मा स्टॉप लॉस लावलेला आहे. त्याच्या निम्मा म्हणजे किती झालं, 3.5 पॉईंट. तर मी 3.5 पॉईंटचा काय लावलेला आहे, स्टॉप लॉस लावलेला आहे. मग माझं टार्गेट किती राहणार, तर माझी जी मधली रेंज बनेल त्याला गुणिला 2, तो माझा काय राहील, टार्गेट राहील. म्हणजे माझा स्टॉप लॉस किती आला मित्रांनो, 3.5 पॉईंट. तर मग माझं टार्गेट किती येणार, तर माझं टार्गेट येणार 7 पॉईंटचं टार्गेट येणार, कारण की माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा आहे, 1:2 आहे. माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा आहे, 1:2. म्हणजे मी 350ची रिस्क घेणार किंवा मला त्याच्या बदल्यात 700 रुपयाचं प्रॉफिट होणार, कारण की मी माझं टार्गेट 7 पॉईंटचं लावलं आहे. मग तुम्ही इथे बघू शकता 1414ला आपली इंट्रीज आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 7 पॉईंट ॲड करा. म्हणजे जवळपास 1421ला आपल्याला काय पाहिजे, 1421ला आपल्याला काय पाहिजे, 1421ला आपलं टार्गेट पाहिजे. ओके, 1421ला आपलं काय पाहिजे, टार्गेट पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही इथे बघू शकता पुढच्याच काही मिनिटामध्ये, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, म्हणजे पुढच्याच काही मिनिटामध्ये जवळपास आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. किती रुपयाचं टार्गेट हिट झालेलं आहे आपलं, 1421 रुपयाचं आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये 7 पॉईंटचा प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे माझ्याकडे जे 100 क्वांटिटी होते तर 700 रुपयाचा मला प्रॉफिट झालेला आहे. मग या 700 रुपयामधनं मला ब्रोकरेज किती लागेल, तर डिस्काउंट ब्रोकरचे 20 आणि 20 40 रुपये ब्रोकरेज माझं कट होईल आणि सरकारचे 10-1 रुपये चार्जेस पकडून घ्या. म्हणजे 50 रुपयाच्या आसपास मला इथे चार्जेस लागणार आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं, आपण जे 100 क्वांटिटीमध्ये डील करतोय तर आपल्याला साधारण 50 रुपयाच्या आसपास चार्जेस लागणार आहे, कारण की आपल्याला चार्जेस देणं भाग आहे. जर आपण ब्रोकरेज देणार नाही, डिस्काउंट ब्रोकरला आपण त्याचं ब्रोकरेज देणार नाही, तर त्याचं घर कसं काय चालेल, तो आपल्याला सर्व्हिस कसं देणार. ओके, मग हा ब्रोकरेज हा ट्रेडिंगचा एक पार्ट आहे, तो तर आपल्याला द्यावाच लागणार आहे. सरकारला आपल्याला टॅक्स द्यायचा आहे, कारण की सरकारला पण आपला देश चालवायचा आहे. ओके, मग 50-1 रुपये साईडलाच करून घ्यायचे. प्रत्येक ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट हो किंवा लॉस हो, तर साधारण 50 रुपये तरी आपल्याला टॅक्सेस द्यायचे आहे आणि ते कंपल्सरी आहे, त्याला तुम्ही पळू नाही शकत, ते तुम्हाला द्यावेच लागणार आहे. ओके, तर आपल्याला स्ट्रॅटेजी समजली. स्ट्रॅटेजी एकदम सिंपल होती. आपण पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय मार्क केला आणि पहिल्या 5 मिनिटा कॅन्डलचा लो मार्क केला. स्टॉप लॉस जे आपलं असेल, जी आपली रेंज असेल त्याच्या निम्मा स्टॉप लॉस असेल. आपली रेंज 7 पॉईंटची बनली तर त्याचा निम्मा स्टॉप लॉस आपला किती पॉईंटचा राहिला, 3.5 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस राहिला. आणि टार्गेट किती पॉईंटचं राहिलं आपलं, तर टार्गेट आपलं 7 पॉईंटचं आपलं टार्गेट राहिलं. ओके, अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी आहे. तर मित्रांनो, आजचं तर आपण बघितलं, आज आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. पहिल्या 35 मिनिटामध्ये आपला टार्गेट हिट झाला. आता आपण कालचं बघूयात की काल काय झालं होतं. तर मी इथे मागे आलो आणि मी इथे काय केलं, पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा, ओके, कालच्या रिलायन्स स्टॉक्समध्ये पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा, म्हणजे आपली ही जी तुम्हाला कॅन्डल दिसते ही 9:15 ते 9:20 पहिली 5 मिनिटाची कॅन्डल आहे. त्याचा मी हाय आणि लो मार्क करतो, त्याचा हाय आणि लो मार्क करतो. हे बघा, मी इथे पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय मार्क केला आणि त्याचा लो मार्क केला. आता स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. जेव्हा कॅन्डलचा लो ब्रेक होईल तर मी शॉर्ट करणार, म्हणजे सेल साईडला ट्रेड घेणार. जेव्हा कॅन्डलचा हाय जेव्हा क्लोज होणार तेव्हा मी काय करणार, रिलायन्स स्टॉक्सचे 100 क्वांटिटी बाय करणार. 100 क्वांटिटी आपण का करतो, कारण की रिझल्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपा पडेल. आपण 30 क्वांटिटीमध्ये पण करू शकतो, 50 मध्ये पण करू शकतो, 70 मध्ये पण करू शकतो, आपल्यावर आहे. ओके, तर मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे 100 क्वांटिटीमध्ये तुम्हाला एक्झाम्पलने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता इथे आपण बघितलं की हा लो आहे आणि हा इकडे हाय आहे. तर आता हा मधला डिफरन्स कितीचा आहे, म्हणजे इथे समजून घ्या 1424चा इथे हाय आहे आणि इथे 1416चा इथे लो आहे. म्हणजे याच्यातला डिफरन्स जर आपण काढला की 8 पॉईंटचा याचा डिफरन्स आहे. डिफरन्स किती या दोघांमध्ये, 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. तर मी काय करणार आता, तर मी 1416 ब्रेक झाल्यानंतर मी काय करणार, 1416 या प्राइसला सेल करणार. 100 क्वांटिटी काय करणार, सेल करणार. मग आता जसा जसा शेअर खाली पडेल तसा तसा मला काय होईल, प्रॉफिट होईल. ओके, माझा स्टॉप लॉस काय आहे, ती रेंज 8 पॉईंटची, तर मी काय केलं, स्टॉप लॉस लावला 4 पॉईंटचा. मध्यभागी मी किती पॉईंटचा लावला, 4 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला. म्हणजे 1416 मध्ये 4 पॉईंट मिळवले. तर 1420चा माझा काय स्टॉप लॉस आहे. आणि माझं टार्गेट किती असेल, माझं टार्गेट 8 पॉईंटचं असेल, कारण की ही रेंज किती पॉईंटची आहे,
8 पॉईंटची आहे. ओके, माझा स्टॉप लॉस 4 पॉईंटचा निघाला तर माझं टार्गेट काय राहील, 8 पॉईंटचं टार्गेट राहील. मग माझं टार्गेट काय इथे 8 पॉईंटचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण अजून 8 पॉईंट वजा केले, ओके, तर 1418 माझा 1408 माझं काय राहणार आहे, 1408 माझं टार्गेट राहणार आहे. ओके, मग 1408 माझं काय राहील इथे टार्गेट राहील इथे. ओके, ह्या किमतीला 1408 माझं काय राहील टार्गेट राहणार आहे, कारण की माझं 8 पॉईंटचं काय टार्गेट आहे. मग तुम्ही बघू शकतात 1 2 3 4 5 6 पुढच्या अर्ध्या तासामध्ये 1408 पॉईंटचा माझा टार्गेट हिट झालेला आहे. ओके, आणि मला 800 रुपयाचा प्रॉफिट झाला. माझी रिस्क किती होती, माझी रिस्क 400 रुपयाची होती. 4 पॉईंटची माझी रिस्क होती. ओके, तुम्ही इथे बघू शकतात 1420चा माझा स्टॉप लॉस होता, कारण की 4 पॉईंटची रेंज होती आणि माझी एंट्री झाली 1416 मध्ये आणि माझं टार्गेट 1408 होतं, जे की माझ्या पुढच्या 30 मिनिटामध्येच माझं टार्गेट इथे हिट झालेलं आहे आणि मला 100 क्वांटिटी माझ्याकडे होतं आणि मला 8 पॉईंट भेटला, असे मला 800 रुपयाचा प्रॉफिट झालं आहे. याच्यातनं 40-50 रुपये माझे जे टॅक्सेस जाणार, जे ब्रोकरेज जाणार ते मला द्यावं लागणार, ते ऑटोमॅटिकली कट होणार आहे. पण माझा इथे स्टॉप लॉस हिट झालेला नाही. स्टॉप लॉस हिट झाला असता मला फरक नसता पडला, कारण की माझा 400 रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये माझा 800 रुपयाचा प्रॉफिट होता. म्हणजे 1:2 माझी रिस्क टू रिवॉर्ड रेशो, याला म्हणतात रिस्क टू रिवॉर्ड रेशो, RR रेशो. 1:2 माझं काय रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे. आपण काय करूयात, आपण अजून मागच्या एका दिवसाचा आपण इथे बॅक टेस्ट करूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडेंट येईल आणि आपल्याला कळेल की कशा पद्धतीने हे वर्क होत आहे. आता आपण 2 दिवसाच्या आधीचं आपण काय करूयात, इथे ॲनालिसिस करूयात की आपल्याला इथे आपलं स्ट्रॅटेजी वर्क होत आहे का नाही. तर पहिल्या 9:15ची कॅन्डल 9:20 ते 9:15 ते 9:20ची कॅन्डलचा आपण काय केला, हाय आणि लो मार्क केला. ओके, त्याचा हाय आणि लो आपण इथे काय केला, मार्क केला. तर तुम्ही इथे बघू शकतात हाय आणि लो मी इथे मार्क केलेला आहे. तर 1426 आणि 1418 हे माझं हाय आणि लो आहे. या कॅन्डलचं हाय आणि लो मी इथे मार्क केलेला आहे. दोघांमधला डिफरन्स किती पॉईंटचा, अगेन 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, अगेन 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. ओके, तर माझा एंट्री किती रुपयाला असेल, कारण की हाय ब्रेक झालेला आहे, माझी एंट्री किती रुपयात असेल, माझी एंट्री असेल 1426ला. माझा स्टॉप लॉस किती असेल, तर 8 पॉईंटचा स्टॉप लॉस, आपला 8 पॉईंटची रेंज आहे, तर आपला स्टॉप लॉस किती पॉईंटचा असणार आहे, 4 पॉईंटचा असणार आहे. मग आपला स्टॉप लॉस किती असेल मित्रांनो, 1422 रुपयाचा आपला स्टॉप लॉस असेल. आणि आपलं टार्गेट किती असणार आहे, तर आपला टार्गेट 8 पॉईंटचा असणार आहे, कारण की आपला स्टॉप लॉस 4 पॉईंटचा आहे. मग 4 दुने 8, 1:2 आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो असणार आहे. मग 26 मध्ये 8 पॉईंट तुम्ही मिळवा, तर किती झाले तुमचे 30 आणि 34, म्हणजे 1434चा तुमचं काय राहील टार्गेट राहणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात 1434चं आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. म्हणजे अगेन 100 क्वांटिटी गुणिला 8 पॉईंट, 800 रुपयाचा आपलं काय हिट झालेलं आहे, इथे टार्गेट हिट झालेलं आहे. किती मिनिटामध्ये, तर पुढच्या 45 ते 50 मिनिटामध्ये आपल्या इथे टार्गेट हिट झालेलं आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे. ओके, टार्गेट लावून द्यायचं आहे, स्टॉप लॉस लावून द्यायचं आहे आणि पुढे चाललं जायचं आहे. ओके, मग आपले बॅक टू बॅक 3 दिवस आपले टार्गेट हिट झाले. मग स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो. ओके, स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो, पण आपला स्टॉप लॉस किती आहे, तर निम्मा स्टॉप लॉस आहे, जास्त मोठा आपला स्टॉप लॉस नाही आहे. ओके, तर आपण हे सेल्फ ट्रेड पण करू शकतोय. आणि ज्या दिवशी मार्केट साईडवेज आहे, म्हणजे एका रेंजमध्ये फसलेलं आहे, तर त्या दिवशी आपल्याला हे करायचं नाही. का नाही करायचं आहे, कारण की साईडवेजमध्ये मुवमेंट होणार नाही आहे आणि आपला स्टॉप लॉस सुद्धा हिट होऊ शकतो. तर आपल्याला समजेल कसं काय की मार्केट साईडवेज आहे, आपल्याला समजेल कसं काय की मार्केट साईडवेज आहे. तर एकदम सिम्पलचा रूल आहे, आपल्याला रोज सकाळी ग्लोबल मार्केट बघायचं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स किंवा आपलं US नॅसडॅकचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे की ते किती पॉईंट्स मुवमेंट झालेली आहे, किंवा आपलं गिफ्ट निफ्टी बघायचं आहे किती पॉईंट्स मुवमेंट झालेली आहे. जे तिथे 15-20 पॉईंट्स मुवमेंट झालेले असेल, तर याचा अर्थ काय की आजचं मार्केट साईडवेज असणार आहे. ओके, तर साईडवेज मार्केटमध्ये एसएल हिट होऊ शकतो, पण एसएल किती राहणार आहे तुमचा, छोटा राहणार आहे. ओके, तर मी काय केलं मित्रांनो, मी ऑटोमेशन करायचा प्रयत्न केला. ओके, ही स्ट्रॅटेजीमध्ये मी काय केलं, ऑटोमेशन करायचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला माझा ऑटोमेशनचा काही रिझल्ट दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की ऑटोमेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण आहे ना, ओपनिंग रेंज ब्रेकआउट या स्ट्रॅटेजीला खूप चांगल्या प्रकारे काय करू शकतो, तर खूप चांगल्या प्रकारे आपण इथे वर्क करू शकतो. मग आपला जो पुढचा टॉपिक जो होता, तो होता ओपनिंग रेंज ब्रेकआउटमध्ये ऑटोमेशन कसे काम करते. तर तुम्ही इकडे बघू शकतात ओपनिंग रेंज ब्रेकआउटमध्ये ऑटोमेशन कसे काम करते. तर ऑटोमेशन म्हणजे काय, ऑटोमेशन म्हणजे काय, ऑटोमॅटिक म्हणजे काही न करता आपण जी कोडिंग केलेली, जी अल्गो सेट केलेली आहे, त्याच्या माध्यमातून काय व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिकली ORB नुसार काय व्हायला पाहिजे, आपली एंट्री व्हायला पाहिजे, टार्गेट लागून जायला पाहिजे आणि स्टॉप लॉस लागून जायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या कामात असेल
ओके, तर आपली स्ट्रॅटेजीनुसार काय व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. मग त्याची मी तुम्हाला प्रोसेस सांगतो आणि त्याचा रिझल्ट पण सांगतो. रिझल्ट खूप चांगला आहे मित्रांनो. गेल्या महिन्याभरापासून मी याच्यावर प्रॅक्टिस करतोय आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर आपण ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण रिलायन्समध्ये ओपनिंग रेंज ब्रेकआउट टेस्ट करूयात. तुम्ही इथे बघू शकतात, मी माझं ऑटोमेशन इंडिकेटर इथे लावलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून ऑटोमेशन पद्धतीने इथे मला सिग्नल्स येणार. ओके, आता रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये आपण ओपनिंग रेंज ब्रेकआउट वर्क करणार आहे आणि ती 5 मिनिटामध्ये आपली कॅन्डल असेल. 9:15 ते 9:20 या 5 मिनिटाची कॅन्डल असणार आहे. आता तुम्ही इथे बघा, मगाशीच आपण बघितलं की 9:15च्या कॅन्डलच्या मगाशीच आपण इथे बघितलं की 9:15ची जी कॅन्डल असणार आहे तिच्या हाय आणि लो मार्क होणार, तिचा हाय आणि लो मार्क होणार. इथे बघा मित्रांनो, 9:15च्या कॅन्डलचं काय झालं, इथे हाय मार्क झाला आणि इथे लो मार्क झाला. ओके, 9:15च्या कॅन्डलचा म्हणजे 9:15 ते 9:20 या कॅन्डलचा हाय आणि लो इथे मार्क झालेला आहे. ही ग्रीन कलरचा हाय आहे आणि हा रेड कलरचा काय आहे, लो आहे. हा हाय पॉईंट आहे आणि हा लो पॉईंट आहे. ह्याच्यामधली जी रेंज आहे ती माझी काय आहे, ही पर्पल कलरची माझी स्टॉप लॉस आहे आणि जी येलो लाईन दिसते ही काय माझी टार्गेटची लाईन आहे. ओके, मग तुम्ही इथे बघू शकतात, मी याला थोडं छोटं करतो म्हणजे तुम्हाला इथे बघायला सोपं होईल. बघा इथे 1413.80 याची काय कॅन्डलची हाय आणि इथे 1407.20 म्हणजे ही काय लो आहे. म्हणजे हाय आणि लो इथे मार्क झालेला आहे आणि पर्पल कलरचा माझा काय स्टॉप लॉस आहे, जो की इथे 1410.50 इथे स्टॉप लॉस बसलेला आहे आणि त्याच्या दुप्पट काय मित्रांनो, त्याच्या दुप्पट टार्गेट आहे. किती टार्गेट आहे माझं, 1420.40 टार्गेट आहे. मग आता काय झालं, ऑटोमॅटिकली जेव्हा ही कॅन्डल इथे ब्रेक झाली, सिस्टीमने ऑटोमॅटिकली हा शेअर इथे बाय केला. सपोज मी 100 क्वांटिटी इथे सेट केला होत्या, तर ऑटोमॅटिकली सिस्टीमने इथे बाय केला आणि पुढच्या 15 मिनिटामध्येच काय झालं, टार्गेट हिट झालं. किती पॉईंटचं टार्गेट हिट झालं, तर जवळपास 7-8 पॉईंटचं टार्गेट हिट झालं आणि आपल्याला आपण त्या ट्रेडमध्ये निघून गेलो. हे बघा, LE म्हणजे लॉंग एंट्री 1, लॉंग टार्गेट 1 म्हणजे आपली लॉंग एंट्री म्हणजे बाय साईडची एंट्री इथे वर्क झाली आणि इथे काय झालं, टार्गेट हिट झाला आणि त्या दिवशी मी काय झालं, ट्रेड घेऊन निघून गेलो. आता हे ऑटोमेशनमध्ये काय होणार आहे, दिवसाच्या माझ्या 2च ट्रेड इथे मी मशीनच्या माध्यमातून मी घेणार आहे. माझ्या इथे 2च ट्रेड मशीनच्या माध्यमातून होणार आहे. ओके, पहिली ट्रेड जर माझी लॉस झाली तरच दुसरी ट्रेड घेणार आहे. ओके, पण पहिलीच ट्रेड जर माझी प्रॉफिटेबल असली, म्हणजे पहिल्या ट्रेडमध्ये जर मला प्रॉफिट झाला तर परत दुसरी ट्रेड आपण घेणार नाही. ओके, म्हणजे एक ट्रेड जर आपली लॉस झाली तरच आपण सेकंड ट्रेड घेणार आहे आणि पहिल्यात जर आपण प्रॉफिट झाला तर सेकंड ट्रेड आपण घेणार नाही आहे. ओके, क्लिअर. आणि दोघांमध्ये आपला स्टॉप लॉस किती राहणार आहे, आपली जी रेंज असेल त्या रेंजमधला आपला मधला स्टॉप लॉस राहणार आहे. ओके, जसं मगाशी आपण बघितलं 1414 ते 1408 किती पॉईंटचा याचा डिफरन्स आहे, 6 पॉईंटचा डिफरन्स आहे. 3 पॉईंटचा आपलं काय राहिलं, स्टॉप लॉस राहिला. आपण कालचा डेटा बघूयात, बॅक टेस्टिंग करूयात. आपण कालच्या डेटामध्ये आपण ॲनालिसिस करूयात. हे बघा, हा कालचा डेटा आहे. इथे तुम्ही बघू शकतात, हा हाय मार्क्स आहे आणि हा लो मार्क्स आहे. याची मी इथे किंमत पण इथे बघतो की एक्झॅक्टली किती किंमत आहे. 1424 आणि 1418, 1424 आणि 1418, 1424 आणि 1416 आहे, 1416 आहे. ओके, दोघांचा डिफरन्स किती पॉईंटचा, 8 पॉईंटचा आहे. मग स्टॉप लॉस किती बनला, 4 पॉईंटचा स्टॉप लॉस बनला. मग इथे काय झाली, ते शॉर्टला सेल साईडला 100 क्वांटिटी इथे आपली रिलायन्समध्ये एंट्री झाली आणि 8 पॉईंटचा आपला काय होता, टार्गेट होता. म्हणजे इथे तुम्ही बघू शकतात 1408 पॉईंटचा काय होता, टार्गेट होता आणि टार्गेट पुढच्या 20-25 मिनिटामध्ये अचीव्ह झालेला आहे. बघा, शॉर्ट टार्गेट 1, हे काय लिहिलेलं इथे, शॉर्ट टार्गेट 1, शॉर्ट एंट्री 1, लगेच एंट्री इथे बसली आणि लगेच इथे टार्गेट बसला. आपला स्टॉप लॉस पण हिट होऊ शकला असता. जर शेअर इथे 1420ला आला असता तर आपला स्टॉप लॉस पण हिट झाला असता. पण मशीनने काय केलं, इथेच एंट्रीमध्ये आपल्याला प्रॉफिट करून दिला. ऑटोमेशनने काय केलं, इथेच आपल्याला प्रॉफिट करून दिला आणि आपल्याकडे 100 क्वांटिटी होते आणि आपण 8 पॉईंटची मुवमेंट कॅप्चर केली. आपल्याला 800 रुपयाचा इथे प्रॉफिट झाला. त्याच्यानं 50 रुपये आपल्याला टॅक्सेस जाणार आहे. परत आपण कालवर गेलो, परवावर गेलो. बघा, इथे काय झालं मित्रांनो, इथे पण सेम तसंच झालं. पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा हाय आणि पहिल्या 5 मिनिटा कॅन्डलचा लो इथे मार्क झालेला आहे आणि ह्या रेंजमधला काय आहे, या रेंजमधला जो आहे तो स्टॉप लॉस आहे. ओके, मग माझा स्टॉप लॉस आहे, टार्गेट काय आहे, या स्टॉप लॉसचा दुप्पट. म्हणजे स्टॉप लॉस जर माझा 4 रुपये असेल तर टार्गेट माझा 8 रुपये. स्टॉप लॉस जर 4 रुपये असेल तर टार्गेट माझा 8 रुपये. मग तुम्ही इथे बघू शकतात की माझं टार्गेट पुढच्या काही मिनिटामध्ये म्हणजे 45 ते 50 मिनिटामध्ये काय झालेलं आहे, हिट झालेलं आहे. अगेन बॅक टू बॅक 3 दिवस मी प्रॉफिटेबल होतो आणि याच्यात पण मला काय झालं, प्रॉफिट झालेला आहे. आपण अजून मागे जाऊयात, बॅक टेस्टिंग करूयात. आपण मागे गेलो,
इथे तुम्ही बघू शकता. आता हे साईडवेज मार्केट होतं. मग साईडवेज मार्केटला इथे काय झालं, तर पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा हाय किती आहे इकडे 1445 आणि लो किती आहे 1436. ओके, 1445 रुपये हाय आणि 1436 रुपये का इथे लो आहे. म्हणजे पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा हाय आणि लो इथे मार्क झालेला आहे. आणि आज दोघांचा जो डिफरन्स आहे, या दोघांचा डिफरन्स किती आहे मित्रांनो, आपण जर कॅल्क्युलेट केला आहे 5 पॉईंट आणि 4 पॉईंट, मग 9 पॉईंट. मग डिफरन्स आहे 4.5 पॉईंट, म्हणजे 4.5 पॉईंटचा माझा काय आहे स्टॉप लॉस आहे. मग इथे काय झालं शॉर्ट एंट्री वन, म्हणजे इथे डाऊन साईडला ब्रेक झाला आणि इथे काय झालं एंट्री झाली आपली. ओके, आणि आपलं टार्गेट हे होतं 9 पॉईंटचं आपलं टार्गेट होतं जवळपास. ओके, 9 पॉईंटचं इथे आपलं टार्गेट होतं. म्हणजे 1436 मधनं आपण जर 9 पॉईंट कमी केले तर हे 4 आणि ते 4 म्हणजे 1400 किती झाले इथे आपण जर कॅल्क्युलेट केलं एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो. 1427 पॉईंटचं आपलं काय आहे इथे टार्गेट आहे. 1427 रुपयाचं आपलं काय रिलायन्सचं टार्गेट आहे. ओके, तर बघा टार्गेटला जायला पाहिजे होतं, टार्गेटला नाही झालं आणि काही पुढच्या काही मिनिटामध्ये काय झालं आपला एस एल हिट झाला. ओके, आपल्या इथे एस एल हिट झाला. ओके, किती रुपयाचा एस एल हिट झाला इथे आपला जवळपास इथे आपला 1440.5चा आपल्या इथे एस एल हिट झाला. आपल्याकडे 100 क्वांटिटी होते तर आपल्याला किती रुपयाचं नुकसान झालं 450 रुपयाचं नुकसान झालं. 450 रुपयाचं नुकसान झालं. ओके, मग या ऑटोमेशनमध्ये 2 ट्रेड आपल्याला अलाउड आहे. पहिली ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला. मग इथे काही बाय साईडची ट्रेड आली नाही आणि पुढच्या काही मिनिटामध्ये म्हणजे 12:30 वाजला, पुढच्या 1-2 तासामध्ये 12:30 वाजता सेल साईडची एंट्री बसली. अगेन किती रुपयाला सेल झालं 1436 रुपयाला सेल झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे पुढच्या काही 1-1.5 तासामध्ये जवळपास काय झालं टार्गेट हिट झालं. किती पॉईंटचा 1427चा. किती पॉईंट्स भेटले आपल्याला 9 पॉईंट्स भेटले. म्हणजे 100 गुणिला 9 आपल्याला कितीचा प्रॉफिट झाला 950चा आपल्याला प्रॉफिट झाला. ओके, आणि 450चा लॉस झाला. म्हणजे आपल्याला 9 पॉईंटमधनं आपले 4.5 पॉईंट गेले. म्हणजे आपण अगेन 4.5 पॉईंटमध्ये प्लसमध्ये होतो. म्हणजे हे लॉस केलेले 450 रुपये आणि प्रॉफिट झालेले 950 रुपये. जेव्हा आपण यांची वजाबाकी करू प्रॉफिट झाले 900 रुपये, जेव्हा आपण यांची वजाबाकी करू तेव्हा आपल्याला 450 रुपये प्रॉफिट झालेला असेल. ओके, म्हणजे आपल्या 2 ट्रेडमधली एक ट्रेड जरी सक्सेस असली तरी बी 1:2च्या या रिस्क टू रिवॉर्ड रेशोमुळे आपण प्लसमध्ये राहणार आहे. क्लिअर. आपण अजून एक दिवस बॅक टेस्टिंग करूयात म्हणजे आपल्याला रिझल्ट कळेल. बघा आता इथे काय झालं होतं, इथे अगेन रेंज ब्रेक झाली. ओके, ही लो होती पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डलची, ही हाय होती. लो ब्रेक झाला, टार्गेट जवळ आला. एक्झॅक्टली टार्गेट जवळ आला पण टार्गेट हिट झालं नाही. ओके, पुढच्या 10 मिनिटामध्ये टार्गेट जवळ आला पण टार्गेट हिट झालं नाही. स्टॉप लॉस काय होता रेंजचा मधला स्टॉप लॉस होता. छोटा स्टॉप लॉस आहे समजून घ्या. मधल्या रेंजचा 4 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. 8 रुपयाचा आपलं टार्गेट आहे. तर इथे काही आलं नाही. पुढच्या काही तासापर्यंत साईडवेज राहिला आणि एक्झॅक्टली 12:30 वाजता काय झालं तर 12:30 वाजता टार्गेट हिट झालं. अगेन आपल्याला किती रुपये भेटले, अगेन आपल्याला 8 पॉईंट भेटले. म्हणजे 100 क्वांटिटी असेल तर आपल्याला 8 या हिशोबाने 800 रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण रिलायन्समध्ये ओपनिंग रेंज ब्रेकआउटचं काय सिलेक्ट करणार आहे, आपण तिथे ऑटोमेशन सिलेक्ट करणार आहे. ओके, आपण इथे काय करणार आहे ऑटोमेशन सिलेक्ट करणार आहे. ओके, क्लिअर झालं तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी याची बॅक टेस्टिंग केली तर खूप चांगला रिझल्ट आहे. दिवसभरामध्ये 2 ट्रेड घेते. पहिला ट्रेडचा प्रॉफिट झाला तर ट्रेड परत घेतला जात नाही आणि पहिला ट्रेडचा लॉस झाला तर सेकंड ट्रेड घेते. पहिला ट्रेडचा लॉस झाला सेकंड ट्रेड घेते आणि दोघी लॉस झाले तर ट्रेड घेत नाही. स्टॉप लॉस काय असतो, या रेंजचा निम्मा स्टॉप लॉस असतो. हे तुम्ही स्वतः पण करू शकताय आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून पण करू शकताय. मित्रांनो, जे माझे काही स्टुडंट आहेत ज्यांनी माझ्याकडे क्लास केला किंवा माझं मार्गदर्शन घेतलेलं आहे त्यांना मी ऑटोमेशन करून देणार आहे. आणि जे माझे स्टुडंट नाही आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याकडे शिकून राहिले तर त्यांनी स्वतः सेल्फ ट्रेड केलं तरी पण चालणार आहे. फक्त एवढं आहे की सेल्फ ट्रेडमध्ये तुमची सायकोलॉजी अफेक्ट होते. तुम्ही तिथे ओव्हर ट्रेड करतात किंवा तुम्ही क्वांटिटी मॅनेजमेंट करत नाही, रिस्क मॅनेजमेंट करत नाही. आणि ऑटोमेशनमध्ये प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट केलेलं असतं, ज्यामुळे एक दिलेल्या अमाऊंटपेक्षा आपल्याला लॉस होत नाही किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आपल्याला प्रॉफिट होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा यूट्यूब व्हिडिओ माझा आवडला असलास तर माझ्या एज्युकेशनल व्हिडिओ माझा आवडला असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे माझे स्टुडंट नाही आहे ज्यांना माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, ज्यांनी हा यूट्यूब व्हिडिओ बघितलेला आहे, तर माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. त्यासाठी मला या नंबरला किंवा या नंबरला मला तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. मी माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून देईल आणि तुम्हाला फ्रीमध्ये असेच एज्युकेशनल कंटेंट मी तुम्हाला बनवून देईल, जेणेकरून आपले मराठी पाऊल जास्तीत जास्त पुढे पडेल आणि आपण
आर्थिक सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करूयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.